जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो। तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट आलेली आहे। आजची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे, म्हणून सर्व माता भगिनींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे, तर सर्वांनी हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तत्पूर्वी सर्व माता भगिनींनी या व्हिडिओला लाईक करा। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळत राहणार आहे। कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही लाडकी बहीण योजनेबाबत, म्हणून तुम्ही फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आणि दुसरी गोष्ट, या व्हिडिओला आवर्जून तुमच्या बहिणींपर्यंत, तुमचे जे काही नातेवाईक महिला असतील त्यांच्यापर्यंत, किंवा तुमच्या शेजारी पाजारी ज्या काही बहिणी असतील, ज्या काही महिला असतील त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये काय नवीन बदल झालेला आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला कधी मिळणार आहे याची तुम्ही वाट बघत होता, तर फायनली तुम्हाला तो हप्ता कधी मिळणार आहे त्याची माहिती तुम्हाला मी ॲक्च्युअलमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। तर बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना महत्त्वपूर्ण या ठिकाणी ठरलेली आहे। आणि या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते, म्हणजेच काय, तर आर्थिक या ठिकाणी बळकट मिळावं यासाठी महिलांना मदत केली जाते। ते जर बघितलं, जे त्यांच्या जीवनमानाच्या सुधारण्यात मित्रांनो महत्त्वाची भूमिका बजावते। म्हणजेच काय, तर खूप साऱ्या महिलांना यामुळे खूप सारा मोठ्या ठिकाणी फायदा होतो आहे। खूप साऱ्या महिलांनी यामधून या ठिकाणी स्टार्टअप सुरू केले, खूप साऱ्या महिलांना या ठिकाणी यामधून खूप जास्त प्रमाणामध्ये फायदा होत आहे। कोणी वेगवेगळ्या प्रकारे ठिकाणी ह्या पैशाचा उपयोग करत आहे, त्यामुळे खूप साऱ्या महिलांना याचा नक्की फायदा होत आहे। पुढे बघा, जुलै 2024 ते मार्च 2025 दरम्यान महिलांना हप्त्याचे वितरण करण्यात आलेले होते। जुलै 2024 पासून ते मार्च 2025पर्यंत आतापर्यंत 9 हप्त्याच्या ठिकाणी वाटप झाले आणि जवळजवळ 13,500 रुपये आतापर्यंत ठिकाणी महिलांच्या अकाउंटवर जमा करण्यात आलेले आहे। आता एप्रिलचे सुद्धा ठिकाणी 1,500 रुपये तुम्हाला मिळणार आहे। तत्पूर्वी सर्व माता भगिनींनी कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला मार्च महिन्याचे, फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळाले की नाही। जर का तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे मिळाले असतील तर लिहून पाठवा, सर मला मार्च महिन्याचे 1,500 रुपये मिळाले, सर मला फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये मिळाले आहे। जर का तुम्हाला मार्च महिन्याचे आणि फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये मिळाले नसतील तर लिहून पाठवा की सर मला मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये मिळाले नाही आहे, जेणेकरून ते पैसेसुद्धा तुमचे मी एप्रिल महिन्यामध्ये तुमचा जो हप्ता मिळणार आहे आता त्या हप्त्यामध्ये तुमचे ते पैसे ॲड करून असे तुम्हाला जवळजवळ 3,000 रुपये एकत्रितरित्या पाठवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। ठीक आहे, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचे की तुम्हाला पैसे मिळाले होते की नाही। पुढे बघा, आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे, तर ती अपडेट काय ते आपल्याला बघायचे आहे। तर बघा, हप्त्याच्या वितरणाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात। तर एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण कधी होणार आहे, तर महिला लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण 4थ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे। त्याचं कारण काय ते बघा, त्यामुळे महिलांना आपल्या हप्त्याची अपेक्षा या ठिकाणी असताना त्यांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे। हप्ता महिलांच्या आर्थिक स्थितीला बळकट करण्यास मदत करतो आणि त्यांच्या जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा घडवून आणतो। या महिलांना योजनेचा फायदा मिळणार नाही। आता कोणकोणत्या महिला ज्यांना योजनेचा फायदा मिळणार नाही आहे, तर योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या काही महिलांचे अर्ज हे विविध कारणांमुळे बाद झालेले आहेत। अशा ज्या काही महिला आहे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। अर्जाची प्रक्रिया कडक आहे आणि योग्य कागदपत्राची आवश्यकता असते। यामध्ये त्रुटीपूर्ण माहिती, अपूर्ण कागदपत्रे किंवा प्रशासनिक कारणामुळे अर्ज नाकारले गेले आहेत, त्यामुळे ह्या महिलांना योजनेचा फायदा मिळणार नाही आहे आणि त्यांचा हप्ता त्यांना मिळणार नाही आहे। लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने मार्गदर्शन करणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे, जी त्यांच्या जीवनमानात सुधारणा आणण्यास मदत करते। त्यामुळे खूप साऱ्या महिलांना याचा फायदा होत आहे। तुम्हालासुद्धा या पैशांचा फायदा होतो आहे की नाही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे। अपेक्षा कर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुमचे पैसे 4थ्या हप्त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे यासाठी सांगण्यात आलं आहे। आता बघावं लागणार आहे की नेमके 4थ्या हप्त्यामध्ये मिळतं की 6 तारखेपासून तुमचे पैसे वाटप सुरू होतात, कारण की काही ठिकाणी 6 तारीखपासून ते 10 तारखेपर्यंत सांगितलेलं आहे। आता आपल्याला पाहावं लागणार आहे की नेमके तुमचे पैसे हे एक्झॅक्टली कधी येणार आहे। जशी नवीन अपडेट आली तशी तुम्हाला मी प्रोव्हाइड करत राहणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।